सेल्फिश नेचरमुळे बोललं गेलेलं खोटं, आपलं काम काढून घ्यायसाठी बोललं गेलेलं खोटं, नातं टिकवून ठेवायचं आहे म्हणून बोललं गेलेलं खोटं, आपल्या चुकांवर पडदा पाडण्यासाठी, त्या चुका झाकून ठेवण्यासाठी बोललं गेलेलं खोटं, हे जेव्हा उघडकीस पडतं. कारण आपण एक खोटं जेव्हा बोलतो ना, ते लपवायला आपण वारंवार खोटं बोलतो. आणि ती नंतर बोलली गेलेली खोटी गोष्ट ती आपल्या शब्दांना जस्टिफाय करत नाही, आपण बरोबर एक्सप्लेन करू शकत नाही, आणि ते लपलेलं खरं उघडकीस येतं. आणि हे जेव्हा खरं उघडकीस येतं ना, तेव्हा आपण तोंडघशी पडतो. तेव्हा काय करावं सुचत नाही, समजत नाही. बघा, जेव्हा नातं टिकवून ठेवण्यासाठी आपण एखादं खोटं बोलतो, तेच खोटं आपल्या नात्याला तडा देते. जेव्हा विश्वास असतो ना, समोरच्या व्यक्तीला जेव्हा वाटतं की ह्याला याची चूक रिअलाइज झालेली आहे, तेव्हा ती व्यक्ती त्याला तसंही क्षमा करते. त्याच्यामुळे जमेपर्यंत नात्यामध्ये सत्यता असली पाहिजे, खरं बोलायचं असतं. आपल्याला जर माहिती आहे की आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, तो व्यक्ती आपल्याला समजून घेईल. त्यामुळे अनपेक्षितपणे कधी चूक घडते तेव्हा विश्वासात घेऊन त्या व्यक्तीला खरं काय ते सांगायचं आणि आपल्या नात्यामध्ये विश्वास हा परत आणायचा.